मध्य रेल्वेनं हार्बर मार्गावर परवानाधारक फेरीवाल्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता पश्चिम रेल्वेही अशाच प्रस्तावावर विचार करतेय। तिकीट विक्री व्यतिरिक्त उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र प्रवासी संघटनांकडून या निर्णयाला तीव्र विरोध केला जातो। सांगलीच्या एका क्लिनिकमध्ये चालवण्यात येणाऱ्या लॅबोरेटरीमधून एका व्यक्तीला HIV नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत संबंधित क्लिनिकवर लॅब चालकावर कारवाई करण्यात आली आहे। अशी कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे। बार्शीचं दैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीकरांकरता भगवंत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 10 दिवसांच्या या भगवंत महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली। प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सफरचंद हे पीक कमी तापमान असलेल्या काश्मीर हिमाचल प्रदेशात घेतलं जातं। मात्र 40 डिग्री तापमानातही साताऱ्यातील पाटण तालुक्यातील माने गावच्या डोंगरात अधिकराव माने या शेतकऱ्यानं सफरचंद पीक घेतलं। हरमन 99 हे सफरचंद पीक घेणाऱ्या अधिकराव माने हा शेतकरी 7वी पर्यंत शिकलेला असला तरी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्कारासह तब्बल 40 पुरस्कार आतापर्यंत मिळवलेले आहेत। मुंबईतील केईएम रुग्णालयाच्या नामांतर प्रस्तावाला केईएम मधील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं विरोध केलाय। केईएम हे केवळ नाव नसून ऐतिहासिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असं जागतिक स्तरावर ओळखलं जाणारं संस्थान आहे असं संघटनेनं म्हटलंय। रुग्णालयाचं नामांतर करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांचा सल्ला न घेता मांडला गेलाय। हे निराशाजनक आहे, अस्वीकार्य आहे असं संघटनेनं म्हटलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना टळली। लिंबे जळगावकडून कसबा खेडाकडे जाणारा सीएनजी गॅसचा टँकर सिडको महानगर 1 परिसरामध्ये पोहोचताच अचानक गॅसगळती सुरू झाली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आली। हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्य दिव्य मराठी चित्रपट 1 मेला महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। त्यानिमित्त रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा इथं शिवक्रांती प्रतिष्ठानच्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनाकरता आणि महाआरतीकरता उपस्थिती लावली। मुंब्रा इथल्या खाडीत बेकायदेशीर भराव टाकून खारफुटी आणि झुडपं नष्ट केली जात असल्याचा आरोप केला जातोय। या परिसराची जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा आव्हाड हिनं पाहणी केली। यावेळी तिनं पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर टीका केली। भुसावळ रेल्वे विभागातील पारस ते अकोला रेल्वे स्थानक दरम्यान स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली। सुमारे 20 किलोमीटरच्या या मार्गावर स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाल्यानं रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि प्रभावी होणार असल्याचा विश्वास रेल्वे विभागानं व्यक्त केला। करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याचा घोटी गावातील आश्रम कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच विलासकाका राऊत यांनी केली आहे। ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंचांनी तसं पत्रही जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलं आहे। राज्यातील होलार समाजाच्या प्रतिनिधींची पंढरपुरामध्ये विचार विनिमय परिषद नुकतीच संपन्न झाली। यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यात आला। सरकारनं अनुसूचित जातीचं अवकळप्रमाणे कुठल्याही प्रकारचं उपवर्गीकरण करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या हिवरखेडा इथल्या वीटभट्टी मजुराची मुलगी शाहिस्ता तडवी ही पोलीस दलात दाखल झाली। गावातील पहिली महिला पोलीस म्हणून शाहिस्ता तडवी हिला मान मिळाल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं शाहिस्ताचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। गुलालाची उधळण करत ग्रामस्थांनी शाहिस्ताची गावातून मिरवणूक काढली, जल्लोष साजरा केला। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथं खडका चौफुलीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली।
या अपघातामध्ये दुचाकीवरील 2 जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. धडक देणारं वाहन मात्र अपघातानंतर फरार झालेलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि रायगड परिसरात कारखान्यांमुळे प्रदूषण वाढत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील मोठं, मध्यम आणि लहान अशा एकूण 34,696 कारखान्यांपैकी केवळ 4,055 कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक 20 पेक्षा कमी आहे. तर 30,641 कारखान्यांची प्रदूषण पातळी वाढलेली आहे. त्यापैकी 8,500 कारखान्यांनी अति धोकादायक मानला जाणारा 60 पेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक गाठला आहे. धाराशिव जिल्ह्यात मागच्या आठवड्याभरात अवकाळी पावसानं जिल्ह्यात धुमाकूळ घातला. या पावसाचा ज्वारीसह फळबागांना मोठा फटका बसला. तब्बल 855 हेक्टरवरील पिकं, फळं जमीनदोस्त झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अहवाल आहे. फक्त पंचनामे न करता तातडीनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. राज्यात जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 या 4 महिन्यांमध्ये हिवताप बाधित 2,720 रुग्ण आढळलेत. या सर्वाधिक रुग्ण 1,773 रुग्ण मुंबईतले आहेत. या रुग्णांची वेळीच तपासणी करून उपचार करण्यात आल्यानं यातील एकही रुग्ण दगावलेला नाही. पाणीपट्टीत वाढ करण्यास स्थगिती दिल्यानं मुंबई महापालिकेला 100 कोटींच्या महसुलावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. त्यात बेस्ट उपक्रम, म्हाडा, MMRDA, मध्य आणि पश्चिम रेल्वे तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील विविध विभागांचा समावेश आहे. या सगळ्यांनी पाण्याच्या बिलापोटी तब्बल 5,207 कोटी थकवल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुचर्चित 13.3 किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प आता उद्घाटनाच्या अंतिम टप्प्यात आहे. एक्सप्रेसवेवरील औंढे गावाजवळ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आलाय. कामगार दिवसाच्या शुभ मुहूर्तावर 1 मेला मिसिंग लिंक वाहतुकीकरता खुला होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी या मिसिंग लिंक प्रकल्पाचा पाहणी दौरा करतील. पुढची बातमी आहे. तुमच्या आईवडिलांच्या कुंडलीमध्ये मृत्यूयोग आहे असं सांगून या भोंदू अशोक खरातनं 8,76,00,000 रुपये लुटले अशी तक्रार त्याच्याच शिवनिका संस्थेवर विश्वस्त असलेला CA ललित पोफळे यानं केलेली आहे. भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत आणि त्याचसोबत त्याच्या विरोधात तक्रारींची संख्याही वाढतेय. आता या खरात विरोधात 19 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेत. त्यातले काही आहेत लैंगिक शोषणाचे, काही आहेत आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक फसवणुकीचे. त्याचाच जवळचा मानला जाणारा ललित पोफळे जो त्याचा CA आहे असं सांगितलं जात होतं, त्यानेच ही तक्रार केलेली आहे खरात विरोधात की खरातने त्याला पण फसवलंय. खरातने भीती दाखवली, आपल्याला शिवनिका संस्थेवर जबरदस्ती विश्वस्त बनवून घेतलं, पण आपण त्या संस्थेचं कुठल्याही प्रकारचं कामकाज केलेलं नाही किंवा त्याचा CA ही आपण नव्हतो असं ललित पोफळेनं तक्रारीमध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्याचसोबत खरातनं आपल्याकडून वारंवार अघोरी पूजाविधी करण्याकरता करोडो रुपये उकळले अशी सुद्धा तक्रार या ललित पोफळेनं केलेली आहे. दरम्यान ललित पोफळेनं तक्रारीमध्ये काय काय म्हटलंय ते आपण सविस्तरपणे बघूया. ललित पोफळेची खरात विरोधात तक्रार आहे. 19 तक्रारी या खरात विरोधात आतापर्यंत दाखल झाल्या आहेत. खरातनं 8,76,00,000चा गंडा मला घातलाय असं ललित पोफळेनं तक्रारीमध्ये म्हटलंय. आई वडिलांच्या कुंडलीमध्ये मृत्यूयोग अटळ आहे आणि जर तो टाळायचा असेल तर मी सांगतो ते विधी कर, मृत्यूयोग टाळण्यासाठी अघोरी उपाय कर असं ललित पोफळेला या खरातनं सांगितलं. त्याच्याकडून विविध पूजाविधी करून घेतले आणि त्या बदल्यात कोट्यवधी रुपये त्याच्याकडून उकळले. तंत्र मंत्राच्या नावाखाली बनावट नाग दाखवून त्याचीही फसवणूक केली, भीती दाखवली आणि ईशान्येश्वराचं विश्वस्त बनवलं. खरातवर संशय आल्यानं
खासगीत मी चौकशी सुद्धा सुरू केली। खराडच्या फार्म हाऊसवर मी आचारी पाठवलेला होता। त्या आचार्याकडनं मी वेगवेगळ्या प्रकारची माहिती घेत होतो की नेमकी तो तिकडे करतो काय, तर त्या आचार्याकडून धक्कादायक माहिती समोर आली असं हा ललित पोफळे म्हणाला। काय माहिती समोर आली तर फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही बंद ठेवायला सांगण्यात आला आणि फार्म हाऊसवर खराडची अय्याशी मौज मजा सुरू होती। फार्म हाऊसवर मद्यसेवन करायचा, मद्यप्राशन करायचा आणि महिलांसोबत अश्लील चाळे सुद्धा करायचा असं आचार्यानं सांगितलं ललित पोफळेला, असं ललित पोफळेनं तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे। आता पुढे जाऊया। व्यवसायामध्ये भरभराटीचं मीठ दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी केलेली आहे। व्यवसायामध्ये मी भरभराट घडवून आणून देऊ शकतो असं आमिष दाखवलं आणि एका व्यक्तीला 50,000 रुपयांना त्यानं गंडा घातलेला आहे। मनोहर मामाचं बिंग त्यामुळेच फुटलेलं आहे। या भोंदूच्या दर्शनाकरता भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागतात। दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथे बड्या राजकीय नेत्यांपासून VIP लोकांपर्यंत सगळ्यांची गर्दी असायची असं कळतंय। हा जो भोंदू मनोहर मामा आहे यानं नाशिक जवळचं जे घोटी आहे तिथं तब्बल 27 एकरमध्ये एक स्वतःचं आलिशान साम्राज्य उभं केलेलं आहे। एखाद्या आलिशान रिसॉर्टला सुद्धा लाजवेल असा त्याचा आश्रम आहे। भोंदू मनोहर 3 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे। 50,000ची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। एक मोठाच्या मोठा आश्रमच त्याने घोटीजवळ बांधलेला आहे। रिसॉर्टला सुद्धा लाजवेल असा त्याचा आश्रम आहे। मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते। त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचं कुठेही संबंध येत नाही असा प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे। मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे, आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून। तर पुन्हा एकदा सुपरफास्ट घडामोडी। मुंबईमध्ये वेलच्या उलटीची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। मालाडमधील मालवणी पोलिसांनी 24 वर्षाच्या अदनान खान याला 1.15 किलो वेलच्या उलटीसह अटक केली आहे। अक्षय तृतीयेला तेजीत असलेल्या हापूस आंब्याची आठवड्याभरात बाजारात आवक वाढली, दरात घट झाली। घाऊक बाजारामध्ये 1 डझन आंब्याला 500 ते 1,000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प मार्गी लागलाय। या निमित्त राज्य शासनानं खासदार सुरेश म्हात्रेंनी आभार मानलेत। या मार्गामुळे परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। अमरावतीच्या वरुड मुलताई या मार्गावरील ताज फ्रूट कंपनीला भीषण आग लागली। या आगीत इमारतीतील साहित्य जळून खाक झालं। पंढरपूर शहरातील नामसंकीर्तन सभागृह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन कार्यालय आणि जिजामाता उद्यानाच्या सुरू असणाऱ्या विकास कामांची पाहणी आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडून करण्यात आली आहे। यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवक देखील उपस्थित होते। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारामध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी एका शेतवस्तीवर धाडसी दरोडा टाकला। यावेळी घराचे मालक आणि भारतीय सैन्य दलाचे निवृत्त सुभेदार विश्वनाथ मुरलीधर जगताप यांनी दरोडेखोरांशी निकराची झुंज दिली। या झटापटीमध्ये 6 दरोडेखोरांनी केलेल्या शस्त्रहल्ल्यामध्ये जगताप गंभीर जखमी झाले। त्यांना उपचाराकरता पुणे इथल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचे ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी स्वागत केले। जिल्हावासियांना टोल लागणार नाही या भूमिकेचं नाईकांनी स्वागत केलं। गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चं अहिल्यानगर शहरामध्ये उत्साहात आगमन झालं। शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी जलयात्रेचं जंगी स्वागत केलं। जलसंवर्धनाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।
गोंदियाच्या देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत पुराडा इथं आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार संजय पुराम आणि पत्नी सविता पुराम यांच्या आदिवासी नृत्यावर त्यांनी ठेका धरला। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जळगाव लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक बैठक पद्मालय विश्रामगृह इथं पार पडली। संपर्क अध्यक्ष संदीप पाचंगे, बातमी कर्जतची आहे। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था फिलिपाईन्स यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे। या करारामुळे भात शेतीचा कायापालट होणार आहे। राज्यस्तरीय भात विकास वाढीचा 112 कोटी रुपयांचा ऐतिहासिक प्रकल्प राबवण्यात येणार आहे। तेलंगणातून नक्षलवाद विरोधातील लढाईत मोठं यश समोर आलंय। राज्याच्या पोलीस महासंचालकांसमोर 47 माओवाद्यांनी सामूहिकरित्या आत्मसमर्पण केलं। यामध्ये माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा अत्यंत प्रभावशाली सदस्य हेमला हेतू याचाही समावेश आहे। हेमला हेतूवर सरकारनं 25 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं। मराठीच्या मुद्द्यावरून राडा प्रकरणामध्ये अटक झालेल्या मनसेच्या 11 कार्यकर्त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। प्रत्येकी 6,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली। जालन्यामध्ये बँक घोटाळ्याची मालिका सुरूच असून बदनापूर इथल्या कॅनरा बँकेमध्ये तब्बल 7 कोटी 31 लाखांचा सुवर्ण कर्ज घोटाळा उघडकीस आलाय। तपासणी दरम्यान 22 पाकिटांमध्ये बनावट सोनं आढळलं। 30 सोन्याचे पाकिटं गायब असल्याचं समोर आलं। सीसीटीव्हीमध्ये बँकेचे अधिकारी संजय डोंगरे स्ट्रॉंगरूममधून पाकिटं चोरताना दिसले। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे। उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंद करणार तर खळखट्याक होणारच असा थेट इशारा मनसेनं शिवसेनेला दिलाय। ठाण्यात या पार्श्वभूमीवर काल बॅनरबाजी करण्यात आली। बंद करून मराठी जनतेला वेठीस धरू नका, हे कदापि सहन केलं जाणार नाही असा इशारा मनसेनं दिला। भाईंदर पश्चिम इथल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, घोषणाबाजी केली, तणाव निर्माण झाला। शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले, तणाव निर्माण झाला। पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली, मोठा वाद टळला। अंधेरी रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला आरपीएफनं अटक केली। सीसीटीव्ही आणि फेस रिकग्निशनच्या मदतीनं आरोपीला पकडण्यात आलं। त्याच्याकडून 7 मोबाईल जप्त करण्यात आले। आरोपीनं अंधेरीसह मुंबई सेंट्रल आणि बोरिवली इथं गुन्ह्यांची त्याच्यावर नोंद आहे। नागपाड्याची बातमी आहे। मुंबईतलं नागपाडा घरात घुसून 2 जणांनी वृद्ध इक्बाल इब्राहिम सेलिया यांची हत्या केलेली आहे। त्यांच्यावर धारधार शस्त्रानं वार करण्यात आले आहेत। एकूण 20 वार त्यांच्यावर झालेले आहेत। पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि नागपूरमधून शादिक जवार आणि नौशाद मिथानी या 2 आरोपींना 5 दिवसात अटक केली आहे। पण आरोपींच्या चौकशीतून खुलासा झालाय की 27 वर्षांपूर्वीचा एक एन्काउंटर होता आणि त्यानंतर सुरू झालेल्या सूडनाट्याचा प्रकार समोर आलाय। त्याचं घडलं असं की 27 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये दया नायक यांनी गँगस्टर सादिक कालियाचा एन्काउंटर केला होता। सध्या अटकेत असलेला शादिक जवार हा त्याच सादिक कालियाचा पुतण्या। तेव्हापासून सादिक जवार हा सुडाच्या भावनेनं पेटलेला होता। अखेर त्याला समजलं की सादिक कालियाची टीप इक्बाल सेलिया यांनीच पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे 27 वर्षांनंतर त्यानं सेलियांची निर्घृणपणे हत्या करून चुलत्याच्या एन्काउंटरचा बदला घेतला। आता आपण बघूया सुपरफास्ट 100। सांगलीतील कामेरी गावात शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत ग्रामस्थांनी निषेध नोंदवला। भैरवनाथ यात्रेदरम्यान बगाडावर निषेधाचे बॅनर लावून ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली। या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे। राज्यातील 85,000 कृषी सेवा केंद्र 27 एप्रिलपासून बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा माफदा या संघटनेनं दिलेला आहे। प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास POS मशीन शासनाकडे जमा करण्याचा इशाराही देण्यात आलाय। संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांनी विविध नियम
आणि धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। शक्तीपीठ महामार्गावरून आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे। वाळवा तालुक्यातील प्रस्तावित महामार्ग रद्द करावा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। शेतकऱ्यांची जमीन जाऊन कोणत्याही देवाला महामार्ग नकोच असेल असं म्हणत त्यांनी प्रकल्पामागील उद्देशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। दौंड तालुक्यातील अवकाळी पावसानं फटका बसलेल्या भागाला पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे तातडीनं करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन वीरधवल जगदाळे यांनी दिलं। वाशिम जिल्ह्यातील जवळका परिसरात काटेपूर्ण प्रकल्प आटल्यानं उन्हाळी मूग पिकावर संकट ओढावलंय। पुरेसं पाणी न मिळाल्यामुळे मुगाच्या उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। कराडमध्ये नांदगाव विंग इथं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामाचं उद्घाटन आमदार अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं। या योजनेकरता 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले। 7 वीज पंपांना आता लाईट बिल भरावं लागणार नाही। यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपाच्या स्वच्छतागृहामध्ये दारूच्या बाटल्या आढळल्या। भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी स्वच्छतागृहातील दारूच्या बाटल्यांचा खच असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं वारकरी आणि विठ्ठल भक्तांकडून संताप व्यक्त होतोय। बीडच्या गेवराई शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रात्रीतून बसवण्यात आला होता। या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये अनधिकृतपणे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता अधिकृत जागी हलवण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली। धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवले। महाराष्ट्र पोलीस यांच्या या विशेष मोहिमेमध्ये मंदिरावरील 581 आणि मशिदींवरील 357 असे एकूण 938 भोंगे हटवण्यात आले। जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक भोंगे उतरवण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आघाडी घेतली आहे।